नमस्कार, मी मकरंदगिरी। मानवी जीवन जगत असताना जीवनाच्या समोर अनेक अडचणी येतात। त्या अडचणीला सामोरे जात असताना दुःख वाटत असतं। या दुःखावर मात होती ती म्हणजे आपल्या आधाराच्या प्रेमाच्या माणसांनी। मग माणसांनी मानवी मन आणि मानवी आनंद शोधण्यासाठी कलेचा शोध लावला। त्या कलेमधली प्रमुख कला म्हणून संगीताकडे बघितलं जातं। संगीतामधला जादूगार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो। नवे आम्ही लहानपणी टीव्ही बघत असताना एका चहाच्या ॲडव्हर्टाइज मध्ये वाह क्या ताज है म्हणून एका थापावर रसिकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणारी कला ते म्हणजे तबल्याचे जादूगार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते झाकीर हुसेन आज आपल्यामध्ये नाहीत। काळानं हिरावून घेतलेलं एक जागतिक दर्जाचं कलावंत म्हणून कलाकार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते झाकीर हुसेन। आज त्यांना आपल्याला श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देणं महत्वाचं आहे। झाकीर हुसेन भारतीयांसाठी महत्वाचेच आहेत, परंतु ते फक्त भारतीयांसाठी महत्वाचे नाहीत तर संगीताची, कारण संगीत ही एक अशी गोष्ट आहे की जिथं लिपीची भाषाची गरज नाही। जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या लोकांना संगीताची भाषा कळू शकते। म्हणून जगामध्ये त्यांना जगमान्यता जी मिळाली ती फक्त ते तबला वादक होते म्हणून। त्या झाकीर हुसेन यांची सुरुवात वयाच्या 10व्या वर्षापासून बाळकडू त्यांना कलेचं मिळालं। वडील त्यांचे उस्ताद होते। वडिलांच्या बोटाला धरून त्यांनी संगीताचा तबल्याचा रियाज सुरू केला। आज जगामध्ये सर्वात जास्त कार्यक्रम आणि सर्वात जास्त बिदागी किंवा ज्यांचं मानधन आहे हे म्हणजे झाकीर हुसेन होते। आज त्यांचं वय 73 पूर्ण होऊन 74 मध्ये गेलेले होते। जीवनाचा वाटचाल बघितल्यानंतर कळतं की अखंड 73-74 वर्षापर्यंत ज्यांनी संगीताची साधना केली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून तर 70 पर्यंत धरलं तर ज्याचे 60 वर्ष हे संगीत क्षेत्रामध्ये तेही उल्लेखनीय, दैदिप्यमान, विस्मयपूर्ण आणि जागतिक दर्जाचा कलावंत। त्यांना आजार होता तो म्हणजे हृदयविकाराचा, हाय बीपीचा। त्यांचे जवळचे मित्र चौरशिया जे बासरी वाजनामध्ये जागतिक कीर्तीचे म्हणजे संगीत थेरपी करत असणाऱ्यांनीही या गोष्टीचा कुठेतरी शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला पाहिजे। कारण मानवी मनाला साथ घालून मानवी मन आनंदित करणं हे संगीताची साधना आहे। त्या संगीताची साधना करत करत एक जागतिक दर्जाचा कलावंत आपल्यातून गेलेला आहे, ज्यांना भारतातले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण। संगीत नाट्य कला अकादमीचा पुरस्कार आहे। म्हणजे अनेक पुरस्कार ज्यांच्या नावावरती आहेत ते फक्त कलावंत म्हणून आहेत। एक माणूस म्हणूनही ते ग्रेट होते, एक कलावंत म्हणूनही ग्रेट होते। असा कलावंत परत होणे नाही। भारतात नव्हे तर जगभरामध्ये त्यांच्या कलेला आणि त्यांच्या कार्यक्रमाला मागणी होती। अमेरिकेमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला मात्र जग थांबल्यासारखं वाटत होतं। त्या महान कलावंताच्या प्रेरणेनं त्यांचे वारस तयार होतीलही नाही असं नाही, परंतु एवढा जागतिक दर्जाचा कलावंत परत होणे नाही। त्या महान उस्तादाला वाह क्या ताज है या कलावंतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।